नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या पीक पाणी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत, ज्याला शेतीमधील काळे सोने किंवा नगदी पिकांचा राजा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. होय, आपण बोलतोय जिरे शेतीबद्दल. कमी पाण्यात, कमी दिवसात आणि योग्य नियोजन केल्यास एकरी लाखाचे उत्पन्न मिळवून देण्याची ताकद या पिकात आहे. पण मित्रांनो, जिऱ्याचं पीक जितकं जास्त नफा देतं, तितकंच ते संवेदनशील सुद्धा आहे. जर सुरुवातीला जमीन निवडताना किंवा शेत तयार करताना छोटीशी जरी चूक झाली तरी तुमची संपूर्ण मेहनत पाण्यात जाऊ शकते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जिरे शेतीची पूर्वतयारी अगदी सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने पाहणार आहोत. जमीन कशी असावी, हवामान कसं असावं आणि शेत कसं तयार करायचं, या सगळ्या गोष्टी आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, शेत तयार करण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जिऱ्याला नेमकं कसलं हवामान मानवतं. कारण हवामान चुकलं की रोगराई ठरलेली. जिऱ्याच्या पिकाला थंड आणि कोरडं हवामान खूप जास्त आवडतं. जेव्हा या पिकाची वाढ होत असते आणि विशेषतः जेव्हा याला फुले आणि दाणे धरू लागतात, तेव्हा हवेत अजिबात दमटपणा किंवा ढगाळ हवामान नसावं. जर या काळात पाऊस पडला किंवा जास्त धुके पडले तर जिऱ्यावर बुरशी आणि करपासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात जेव्हा हिवाळा सुरू होतो, म्हणजेच ऑक्टोबरचा शेवट किंवा नोव्हेंबरचा महिना, हा काळ जिरे पेरणीसाठी सर्वात उत्तम मानला जातो. आता वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे जमिनीची निवड. जिऱ्यासाठी जमीन निवडताना खालील 3 सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. नियम 1. पाण्याचा उत्तम निचरा. जिऱ्याच्या पिकाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे साचलेलं पाणी. जर जमिनीमध्ये पाणी उपळत असेल किंवा पाणी साठून राहत असेल तर जिऱ्याची मुळे सडतात. त्यामुळे जमीन अशी निवडा जिथून पाण्याचा निचरा अतिशय वेगानं होईल. त्याचप्रमाणे दुसरा नियम आहे जमिनीचा प्रकार. जिऱ्यासाठी मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी, दुमट म्हणजेच लोमी माती असणारी किंवा हलकी रेताड दुमट जमीन सर्वोत्तम मानली जाते. भारी किंवा चोपण जमिनीत जिऱ्याची लागवड करणे टाळावे. नियम 3. जमिनीचा सामू. आपल्या मातीची परीक्षा केली असल्यास त्याचा सामू म्हणजेच pH 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. जास्त क्षारयुक्त किंवा चुनखडी असलेल्या जमिनीत जिऱ्याची उगवण नीट होत नाही. चला, जमीन तर फायनल झाली. आता बघूया की हे शेत जिऱ्याच्या स्वागतासाठी कसं तयार करायचं. मित्रांनो, जिऱ्याचं बी आकाराने खूप बारीक आणि नाजूक असतं. त्यामुळे आपली माती ही अगदी गादीसारखी मऊ आणि भुसभुशीत झाली पाहिजे. यासाठी आपल्याला काही टप्पे पाळावे लागतील. त्यातला पहिला आहे खोल नांगरणी. उन्हाळ्यात किंवा पेरणीच्या 1 महिना आधी शेताची एक खोल नांगरणी करून घ्या. यामुळे मातीच्या खालचा थर वर येतो आणि उन्हामुळे मातीतील हानिकारक बुरशी आणि किडींचा अंडी जी असतात ती नष्ट होतात. 2 नंबरला येतं ढेकळे फोडणे आणि कुळवणे. नांगरणीनंतर जमिनीमध्ये मोठी ढेकळे राहतात. ती फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर करा किंवा कुळवाच्या 2 ते 3 चांगल्या पाळ्या द्या. माती एकदम मोकळी आणि बारीक झाली पाहिजे. त्याचबरोबर तिसरा आपला नियम आहे तो म्हणजे सेंद्रिय खतांचा डोस. माती तयार करतानाच तिला पोषक बनवणं गरजेचं असतं. शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात एकरी 4 ते 5 टन चांगलं कुकुट खत किंवा कुजलेलं शेणखत सम प्रमाणात फेकून मातीत मिक्स करून घ्या. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि ओलावा टिकून राहतो. त्याचबरोबर जमीन सपाटीकरण हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. शेत कुठेही सखल किंवा
उंच सखल नसावं. ट्रॅक्टरच्या किंवा लाकडी फळीच्या सहाय्याने जमीन पूर्ण लेव्हल करून घ्या, जेणेकरून पाणी देताना ते संपूर्ण शेतात सारखं पसरेल. शेत सपाट केल्यानंतर पुढची पायरी येते ती म्हणजे वाफे तयार करणे. जिऱ्याला पाणी देताना ते नियंत्रित पद्धतीने द्यावं लागतं. यासाठी जमिनीच्या उतारानुसार 3x2 मीटर किंवा सोयीस्कर आकाराचे सपाट वाफे तयार करून घ्या. काही शेतकरी आता आधुनिक पद्धतीने गादी वाफ्यावर सुद्धा जिऱ्याची लागवड करतात, ज्यामुळे पाण्याचा निचरा अजून चांगला होतो. आता पेरणी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे, तर सर्व तयार झाल्यावर जेव्हा नोव्हेंबरच्या सुरुवातीला तापमान थोडे कमी होते, तेव्हा जमिनीत ओलावा असताना जिऱ्याची पेरणी करावी. पेरणी करताना 2 ओळींमधील अंतर 30 ते सेंटीमीटर ठेवावे आणि बी जास्त खोल पेरू नये, कारण जास्त खोल गेलेले बी उगवत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती जिरे शेतीसाठी जमीन निवड आणि शेत तयार करण्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. जर तुम्ही या पद्धतीने पूर्वतयारी केली तर तुमच्या जिरे शेतीचा पाया भक्कम झाला म्हणून समजा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.